चांदणीपूर नावाच्या एका गावात हरिहर नावाचा एक मुलगा राहत होता. हरिहरने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक घरात चंद्रप्रकाशाची भेट देण्याचा संकल्प केला. जिज्ञासा आणि दृढनिश्चयाचे जिवंत अवतार असलेला हरिहर चांदणीपूर गावातील महत्त्वाच्या सण चंद्रोत्सवाच्या तयारीत व्यस्त होता. या दिवशी ग्रामस्थ चंद्राच्या अपार आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. असे मानले जाते की चंद्रप्रकाश हे आनंद आणि आरोग्याचे प्रतीक आहे. हा सण आणखी खास बनवायचा आणि त्याच्या पिढ्यानपिढ्या स्मरणात राहायचा हे हरिहरचं स्वप्न होतं. पण सणासुदीच्या 1 वर्ष आधी गावात अचानक अंधार पसरला. नैसर्गिक अडथळ्यांमुळे चंद्र दिसत नव्हता. हरिहरने ठरवले की आपण नैसर्गिक अडथळ्यांवर मात करून गावातील ज्योतिषी आणि विद्वानांच्या मदतीने चांदणीला परत आणू. हरिहरची भक्ती आणि दृढनिश्चय याला अनपेक्षित साहसाकडे घेऊन जाते. त्याने डोंगर पार केला, जंगलातून आणि अज्ञात वाटेवरून चालत गेला. त्याच्या भावना आणि गावकऱ्यांच्या आशेवर बांधलेला तो कालांतराने एका प्राचीन मंदिरात पोहोचतो आणि त्याला एक हरवलेले पुस्तक सापडते, ज्यामध्ये चांदणीला परत आणण्याचे रहस्य आहे. हरिहरच्या यशानंतर गावात पुन्हा चांदणे पसरले आणि चंद्रोत्सव अभूतपूर्व आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. हरिहर केवळ चांदणीपूरचा नायक बनला नाही, तर विश्वास आणि प्रेमाचा प्रकाश कोणताही अंधार दूर करू शकतो हेही त्यांनी दाखवून दिले. कथेतील बोध: स्वप्ने साकार करण्यासाठी अविरत संघर्ष आणि आत्मविश्वास लागतो. चांदणीपूर स्वप्नांचे गाव आपल्याला शिकवते की खरा आनंद धैर्य आणि एकजुटीनेच मिळतो. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.